नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत अगदी गावरान स्टाईल काळा मसाल्याची भरली वांगी भाजी. ही भाजी इतकी चविष्ट लागते की भाकरीसोबत 2 घास आपण जास्तच खातो. चला तर मग सुरुवात करूया. आणि ही काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी तुम्हाला गावाकडची आठवण नक्कीच करून देईल. गावाकडे तुम्ही कधी ना कधी अशी ही काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी नक्कीच खाल्ली असेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी घेतलेलं आहे 2 कांदे, थोडंसं खोबरं, आलं लसूण, थोडेसे फुटाणे आणि कोथिंबीर. सर्वात आधी तवा गरम करून कांदा छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला कांद्याला छान कलर आला तरच भाजीचा कलर पण छान येतो, किंवा थोडासा असा काळपट भाजीचा कलर आपल्याला पाहिजे असेल तर कांदा थोडासा काळा होऊन द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला नसेल पाहिजे तो कलर तर कांदा ब्राऊन होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात खोबरं घालून हलकं सोनेरी भाजून घ्यायचं आहे. मग आलं लसूण, फुटाणे आणि कोथिंबीर घालून सर्व मसाला छान परतून घ्यायचा आहे. सगळं मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आपला गावरान मसाला आता तयार आहे. आता वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्यांना 4 चिरा दिल्या की 4 चिरा द्यायचे आहे. पूर्ण वांगं कापायचं नाही आणि वांग्याला जे काटे असतील ते पूर्णपणे काढून टाकायचे आहे. प्रत्येक वांग्यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं लाल तिखट भरून घ्यायचं आहे. कढईत तेल टाकून ही वांगी हलक्या हाताने छान परतून घ्यायची आहे. छान सोनेरी रंग आला की वांगी बाहेर काढून घ्यायची आहे. वांगी ही जास्त वाफवून नाही घ्यायची, 50%च आपण शिजवून घ्यायचे आहे. त्याच कढईत उरलेल्या तेलात तयार केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला छान परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये थोडंसं लाल तिखट, कोथिंबीर मसाला, हळद पावडर घालून मसाला मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे. मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतणं खूप महत्त्वाचं आहे. तेल सुटलं की समजा मसाला अगदी परफेक्ट भाजला आहे. आता त्या मसाल्यामध्ये परतलेली वांगी घातली. थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून उकळी येऊ द्यायची आहे. वांगी आणि मसाला छान एकजीव झाला की आपली गावरान काळ्या मसाल्याची भाजी तयार. वरून थोडी कोथिंबीर घातली की चव अजून वाढते. ही भाजी ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत, गरम गरम भातासोबत नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन गावरान पारंपरिक रेसिपीसोबत. धन्यवाद.